नमस्कार, मी अवली प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, सोशल मीडियावरती काल एक फोटो व्हायरल झाला आणि तो फोटो आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल तर एसटीची जी नवीन शिवाई बस आहे त्याचा जो फोटो आहे तो फोटो व्हायरल झाला आणि अर्थातच एसटीचा कोणता जर का फोटो व्हायरल झाला तर त्यानंतर चर्चेला उधाण येतं। त्यामुळे हा नेमका फोटो कोणत्या फॅक्टरीमधला आहे, एसटीची ह्याच्यावरती जी छोटीशी शिवाई नावाची ब्रँडिंग दिसते त्यावरून तुम्हाला समजलं असेल की एसटीची नवीन लायब्ररी असणारी शिवाई बस आहे। त्यामुळे या फोटो मागचं नेमकं रहस्य काय आहे, शिवाई ह्या दोन लायब्ररीमध्ये ऑलरेडी बसेस आलेले आहेत, आता तिसरी लायब्ररी नेमकी कोणती आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आपण पाहत आहात एसटीची सोपी गोष्ट। तर मित्रांनो, व्हायरल झालेला फोटो हा आता आपल्या स्क्रीनवरती आहे, त्यामुळे त्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता की हा फोटो कोणत्या तरी एका फॅक्टरीमधला आपल्याला पाहायला मिळतो। तर ती ही जी फॅक्टरी आहे आणि त्या बसवरूनच आपल्या सर्वांना समजलं असेल तर ही ओलेक्ट्राची तेलंगणा स्थित ही फॅक्टरी आहे। तेलंगणा राज्यामध्ये खूप मोठा या बसेसचा प्लांट आहे की ही तीच ओलेक्ट्रा कंपनी आहे जिला भारतातलं विविध राज्यांचं शहर परिवहन सेवेचं हे कंत्राट मिळालेलं आहे आणि त्यापैकी काही मोजक्या बसेस, मोजका म्हणण्यापेक्षा जास्त बसेस 100 बसेस या एसटीच्या ई शिवनेरी बसेस म्हणून धावत आहे। एसटीचं जे पहिलं इलेक्ट्रिक बसचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एसटीचं जे पहिलं ई बसचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये 150 बसेस होत्या, त्यामधल्या 50 बसेस या ग्रीनसेल म्हणू शकतो, मोजेव म्हणू शकतो, आता ही बरीच सेमच कंपनीची नावं आहेत, तर त्यांना मिळालं होतं आणि त्या शिवाई म्हणून एसटीने लॉन्च केल्या आणि त्यानंतरच्या 100 बसेस या ओलेक्ट्राला मिळाल्या आणि त्या ई शिवनेरी म्हणून मुंबई पुणेवरती धावू लागल्या। पण ही जी ई शिवाई आहे ही एसटीच्या ताफ्यातली पहिली इलेक्ट्रिक बस आहे असंच म्हणावं लागेल, कारण की तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 5 सप्टेंबर 2019 रोजी या बसचं ऑफिशियल लॉन्चिंग केलं होतं आणि देशातील पहिली इलेक्ट्रिक बस म्हणून ह्या बसचं लॉन्चिंग केलेलं तेव्हाची रंगसंगती सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकते। आता ही जी रंगसंगती आहे ती लॉन्च केल्यानंतर सुद्धा सेमच होती, म्हणजे 2019 साली सुद्धा सेमच होती। त्यानंतर जेव्हा पहिली बस ही 1 जून 2022 साली पुण्यातील शंकर शेठ जिथं एसटीचं डिव्हिजन ऑफिस आहे, आता पूर्ण हा ई बसचा पुण्यातला जो सेटअप आहे तो एसटीचं डिव्हिजन ऑफिस जे स्वारगेट नजीकचं आहे तिथं आहे, तिथून सुटली। सायमल्टेनियसली ती अहमदनगरमधून देखील ही बस सुटली होती, दोन्ही एकाच वेळेस या बसेस रन झाल्या। तेव्हासुद्धा या बसनी मी आणि माझी बस फॉर अस फाउंडेशनची जी टीम आहे त्यांनी प्रवास केला होता, कारण की एसटीच्या इतिहासातली पहिली इलेक्ट्रिक बस ही रस्त्यावरती धावली होती आणि त्यावेळीसुद्धा तुम्ही या फोटोमध्ये पाहत असाल की रंगसंगतीसुद्धा सेम आहे। त्यामुळे तेव्हा 19ला उद्घाटन झालेली रंगसंगती, त्यानंतरची 22ची रंगसंगती सेम होती। पण त्यानंतर आपल्याला माहीत असेल की पहिली जी हिरकणी दापोडीने बांधली, दापोडीच्या वर्कशॉपने बांधली, त्याची जी हिरवी आणि पांढरी जी रंगसंगती होती ती अचानकपणे शिवाईला देण्यात आली आणि शिवाईची जी आधीची रंगसंगती होती ती थोडी क्लिष्ट होती, त्याच्यामुळे ती सोपी रंगसंगती करून टप हिरवा केला, बॉडी जी आहे ती ऑफ व्हाईट कलरची केली, त्यावरती छोटेसे पट्टे होते आणि शिवाईचं ब्रँडिंग होतं। इतकं काही त्याच्यामध्ये ती क्लिष्ट रंगसंगती अशी नव्हती, त्यामुळे साधी रंगसंगती त्यांनी ॲडॉप्ट केली आणि त्यानंतर पुन्हा दुसरी जी रंगसंगती आहे ती मग ती हिरवी पांढरी रंगाची शिवाई आली। त्यानंतर एसटीने ज्या पहिल्या ज्या 2 बसेस लॉन्च केल्या होत्या त्यासुद्धा कालांतराने त्यांनी रंगसंगती पुन्हा हिरवी आणि पांढरीच केल्याचं पाहायला मिळतं। आता ह्या जी रंगसंगती आहेत या 2 प्रकारे झाल्या, त्यानंतर त्यांचं जे भाडं आहे ते हिरकणी एवढं ठेवण्यात आलं। म्हणजे मुळात एसटीने काय केलं की हिरकणीची रंगसंगती ही शिवाईला दिली आणि पुन्हा हिरकणीची रंगसंगती ही गुलाबी केली। आता हिरकणीचं भाडं आणि शिवाईचं भाडं यामध्ये थोडीशी तफावत केली, पण जेव्हा ओलेक्ट्राच्या बसेस या ई शिवनेरी म्हणून लॉन्च झाल्या तेव्हा ज्या काही वोल्वो किंवा स्कॅनिया त्यांच्या दराने चालवत होत्या तेच दर त्यांनी जी ओलेक्ट्राची जी ई शिवनेरी आहे त्यांना ठेवले। म्हणजे माफक दरातील शिवाई बस, माफक दरातील इलेक्ट्रिक बस म्हणून शिवाई बसकडे पाहायला गेलं। ह्यांचं संचलन फारच थोडं आहे, पुणे बेस्ड आहे। मग या ज्या स्कायवेल कंपनीच्या ज्या ई शिवाई बसेस आहेत त्या मग पुणे कोल्हापूर असतील, पुणे सोलापूर असतील, त्यानंतर पुणे नाशिक असतील, पुणे छत्रपती संभाजीनगर असतील, ह्याच रूटवरती मर्यादित धावत आहेत। पण आता जेव्हा 5150 ह्या ज्या इलेक्ट्रिक बसेस पूर्ण मोठं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा ओलेक्ट्राला भेटलं त्यातल्या ज्या छोट्या बसेस आहेत, मिडी बसेस या रूरलवरती धावतील, ग्रामीणवरती धावतील किंवा काही सिटीमधले जे रूट्स आहेत लोकलचे आहेत त्याच्यावरती धावतील, हे आपल्या सर्वांना माहितीच होतं। पण 12 मीटरची बस नेमकी कशी असेल ह्याबद्दल
खूप म्हणजे क्युरिओसिटी होती. म्हणजे छोटी जी बस आहे, जी मिडी बस आहे, जी ठाण्याला आहे, नाशिकला आहे, त्याचं जे मॉडेल आहे ते लाँग रूटचं अजिबात नाही. हे जेव्हा लॉन्च झालं तेव्हासुद्धा मी सांगितलं, कारण की त्या सिटी बेस्ड मॉडेल आहे, बरोबर की नाही. कारण की त्यामध्ये खाली लगेज ठेवायला जागा नाही आहे, आतमध्ये सुद्धा ज्या सीट्स आहेत त्या पुशबॅक नाही आहेत, फार छोट्या सीट्स आहेत, त्यामुळे त्या लाँग रूटला वापरू शकत नाही. मला माहीत नाही की नाशिक ते बोरिवली किंवा ठाणे ते नाशिक या मार्गावरती एस टीने यांचं संचलन कसं करत असेल, पण त्या लाँग रूटच्या बेसिकली बसेसच नाही आहेत. आता 9 मीटरच्या बसेस जर का अशा टाईपमध्ये येत असतील तर 12 मीटरच्या बसेस कशा असतील, ह्याचं गूढ आत्तापर्यंत ते गूढच होतं. पण जेव्हा काल हा फोटो व्हायरल फोटो जेव्हा सोशल मीडियावरती खूप धुमाकूळ घालायला लागला, तेव्हा 12 मीटरची बस ही सेम ई शिवनेरीच्या प्रकारातली आहे, हे आता उघडकीस आलेलं आहे. पण हे जे मॉडेल आहे ते सेम ई शिवनेरी बसेससारखं जरी असलं तरीसुद्धा त्याचं जे ब्रँडिंग आहे तर तुम्ही पाहू शकता, तर ते शिवाई या नावाने केलेलं आहे. रंगसंगती त्याची वेगळी केलेली आहे. आता ही बस रस्त्यावरती कधी येईल, प्लॅनच्या बाहेर कधी येईल, याबद्दलच्या ज्या अपडेट्स आहेत या अपडेट्स मी तुम्हाला देईलच. पण ह्याआधी एक एस टी प्रेमी म्हणून, एक एस टी प्रवासी म्हणून माझ्या मनामध्ये एक शंका आहे की जर का ई शिवनेरीचं जर का मॉडेल जर का सेम असेल आणि ई शिवाईचं सुद्धा सेम असेल तर हा क्लास नेमका कोणता असणार आहे, बरोबर की नाही. कारण की जर का दोन्ही मॉडेल सेम असतील ई शिवनेरीच्या आणि ई शिवायच्या दोघांचं जर का स्पेसिफिकेशन जर का सेम असेल तर तुम्ही क्लास डिफरन्शिएट कसा करू शकता, हाच प्रश्न आहे. जेव्हा मी ई शिवनेरी आणि शिवाई या 2 बसेस आल्या होत्या तेव्हा मी माझ्या ज्या रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये आहे तेव्हा पण म्हटलेलं आहे की इलेक्ट्रिक बस हा सेम एक क्लास असू शकतो, पण ब्रँड कसं काय असू शकतो वेगवेगळं, बरोबर आहे की नाही. त्यामुळे जर का शिवाईला तुम्ही कमी भाडं घेतायत आणि इलेक्ट्राच्या बसेसला जर का तुम्ही जास्त भाडं घेताय, मग हे डिफरन्शिएशन का? कारण की दोघांमध्ये पण स्पेसिफिकेशन दोन्हीसुद्धा एसीज बसेस आहे, दोन्ही इलेक्ट्रिक बसेस आहे, पुशबॅक आहे, चार्जर आहे, सगळ्या ॲम्युनिटी जर का सेम असतील तर वेगवेगळे दर का? म्हणजे तेव्हाचं जे कन्फ्युजन आहे ते दूर होत नाही, तोपर्यंत आत्ता हे नवीन कन्फ्युजन आलेलं आहे. म्हणजे हे जर का मॉडेल जर का तुम्ही पाहिलं तर सेमच आहे. मग सेम मॉडेल असताना, सेम स्पेसिफिकेशन जर का असताना मग तुम्ही 2 कॅटेगरी कसे करू शकतात, हे कन्फ्युजनच आहे. पण हे जे कन्फ्युजन आहे हे मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा असेल, ही बस जेव्हा बाहेर येईल तेव्हा रिव्ह्यू व्हिडिओमध्ये माझ्या ज्या काही आणखीन ज्या काही शंका आहेत त्या शंका मी आणि जे काही मुद्दे आहेत ते उपस्थित करेलच. पण तुर्तात हा जो व्हायरल पिक आहे यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की एस टीची जी 5150 मधल्या ज्या 12 मीटरच्या बसेस आहेत त्या आता या अशा हिरव्या पांढऱ्या रंगसंगतीत येणार आहेत आणि त्यांचं जे ब्रँडिंग आहे हे शिवाई बसनेच होणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा शॉर्ट अँड स्वीटच होता. हा जो व्हायरल फोटो आहे त्यामागचं सत्य काय आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एस टीच्या ई बसेस आहेत नेमक्या किती येणार आहेत, 12 मीटर किती येणार आहेत, 9 मीटर किती येणार आहे, त्याची माहिती म्हटलं मी वेळोवेळी देत असतो. आणि व्हायरल फोटोबद्दल मला अनेक जणांचे मेसेज येत होते, त्यामुळे म्हटलं एक शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ बनवावा आणि तुमच्या ज्ञानामध्ये ती भर टाकावी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. एस टी ही जी लायब्ररी आहे, एस टी ही जी रंगसंगती आहे, पहिल्यांदा एक होती, त्यानंतर दुसरी आली आणि आता ही तिसरी आली. मग ही रंगसंगती एकाच ब्रँडखाली एस टीने बदलली पाहिजे का? तुमचं मत मला सांगा. सतत जर का एस टी महामंडळ त्यांची रंगसंगती बदलत राहिली, ब्रँड बदलत राहिला तर ते लोकांच्या मनामध्ये ह्याचा एक वेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो का, हे पण मला सांगा. आणि ह्या शिवाईच्या रंगसंगतीबद्दल आणि भाड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या बसेस एस टी महामंडळ कुठे लॉन्च करू शकते, कोणत्या रूटवरती टाकू शकते, किंवा ह्याचं फेअर काय असू शकतं? जुन्या शिवाई बसेससारखं असू शकतं की नवीन असू शकतं? याबद्दल आपली जी मतं आहे ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक नवीन सोपी गोष्ट घेऊन. तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.